वतीनं तीनही समालोचकांसाठी पारितोषिक येते. प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येते. नरेश डोमे सरांसाठी 500 रुपये, सुमित सोनवणे सरांसाठी 500 रुपये आणि माझ्यासाठी 500 रुपये. तिन्ही समालोचकांसाठी 500 रुपये. सनी भाऊंचा मनापासून आभारी आहोत. प्रत्येकाला या ठिकाणी कौतुकाची थाप दिली जाते. तीनही समालोचकांना 500 रुपयांचं पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित केला जाते. त्यानंतर नरेश डोमे सरांना या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि माझ्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सनी भाऊंचं मनापासून आभारी आहोत. तर जाऊयात मॅच मध्ये आणि यानंतर ऐकूयात अलंकारिक शब्दांचे बादशाह नरेश डोमे सरांना. धन्यवाद. एक चांगला फटका आकाश मार्गाने चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. एक सायकलची चावी सापडलेली आमच्याकडे, जर कोणाची सायकलची चावी हरवली असेल तर घेऊन जा. तर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य सनीभाऊ गाडगे यांना सन्मानित करण्यात येत आहे. आयोजक कमिटीच्या वतीनं श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे यांच्या वतीनं या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. त्यांना विनंती आहे त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहिजे, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जाईल आणि तिथे पुन्हा खराब फेक आहे, मात्र चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. 8 धावा धाव फलकावरती असतील. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गणेश भाऊ येळवंडे प्रतिष्ठान रुपीनगर क्षेत्ररक्षण फलंदाजी करणारा संघ आहे. त्या संघाच्या धावा आहेत 8. सुशांत भाऊ जाधव 11 मंचर या संघाविरुद्ध त्यांची रंगलेली ही लढत आहे. पहिला सामना आम्ही पाहिला होता. रुपीनगर संघाने देहू सारख्या ताकदवान संघाचा पराभव केला आणि सुशांत जाधव 11 देखील आज इथं दमदार विजयाची नोंद घेऊ. वॉट अ बॉल, अफलातून चेंडू होता हा. विशाल निघोट असे ठेवणीतले चेंडू बाहेर काढतो. त्याच्याकडे मोठमोठी आश्चर्य आहेत आणि सुशांत जाधवकडे खूप चांगला तोफखाना आहे. इथे भारतीय सैन्य दलामध्ये देखील असा एक शस्त्रास्त्रांचा खूप मोठा स्ट्रॉंग तोफखाना आहे. अण्वस्त्र सज्ज म्हणून भारतीय सैन्याला म्हटलं जातं. या ठिकाणी निघोजे नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय आशिष भाऊ येळवंडे यांच्या माध्यमातून यांच्याकडून तीनही समालोचकांना प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. आम्ही सरपंच साहेबांचे इथे मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. सुमित सोनवणे, उत्तम सावंत आणि मी स्वतः नरेश डोमे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. 8 धावा धाव फलकावरती पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आम्ही चर्चा करत होतो शस्त्रांची, अस्त्रांची, आणि अशी मोठमोठी अस्त्र सुशांत जाधवकडे आहे. त्या अस्त्रांना कसं प्रत्युत्तर देतो रुपीनगर हे आपण बघूयात. चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. परफेक्ट यॉर्क लाईन मध्ये. हलकस अपील तिथे, परंतु पंचांवरती कुठलाही परिणाम नाही. अस्त्र म्हटलं की दूरवरून हल्ला केला जातो आणि शस्त्र म्हटलं की समोरासमोर हल्ला केला जातो. अस्त्र आणि शस्त्र वेगळे असतात आणि इथं गोलंदाज हे अस्त्र म्हणून आपण ओळखू शकतो. पहिल्या षटकामध्ये आल्यात 9 धावा विशाल निघोटच्या. तर लखन आणि आकिब ही जोडी मैदानामध्ये. आकिबनं सगळे चेंडू खेळले. 6 चेंडू मध्ये त्यानं बनवल्या 9 धावा. श्रीनाथ स्पोर्ट्स क्लबचं हे एक अत्यंत सुंदर नियोजन आहे. पहिलं वर्ष स्पर्धेचं असताना देखील इतक्या बारकाईने या स्पर्धेचं आयोजन, खरं तर 1 वर्षापूर्वीच ही स्पर्धा होणार होती, परंतु 1 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 1 वर्ष पुढे ढकलली स्पर्धा. परंतु 1 वर्षानंतरही ही स्पर्धेमध्ये उत्साह ग्रामस्थांचा तसूभरही कमी झाला नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय हा एक नयनरम्य देखणा सोहळा. काय चांगले संघ या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. पहिल्या दिवशी आपण 8 संघ बघितले. काय ताबडतोड खेळ. काल खेड तालुक्यातले संघ होते आणि आज तुम्ही पाहिलं मुंबईचा संघ देखील मैदानामध्ये खेळला. पुण्यातले संघ खेळतायत. मंचर शिरूरचे संघ, आंबेगावचे संघ खेळलेत आणि निश्चित एक चांगली दर्जेदार स्पर्धा. तर उद्या संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक, गुजरात, राजस्थान वरून देखील खेळाडू या मैदानामध्ये खेळणार आहेत आणि निश्चित ही स्पर्धा चरणसीमेवरती पोहोचणार आहे. धावफलकावरती 9 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होईल. गोलंदाज रोशन ऑन द मार्क. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरला खेळलाय. गॅप तिथं मोठा आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा चेंडूच्या अडवला चेंडू.
एक धाव केवळ मिळेल. काही क्षेत्ररक्षण सुरेख आहे पाहायचंय. दुसरी धाव फलंदाज घेऊ शकलेले नाहीत आणि हा दरारा खरं तर क्षेत्ररक्षकांमध्ये गरजेचा आहे. मी पुन्हा एकदा या संघाच्या बांधणीसाठी सुशांत जाधवला 100 पैकी 100 मार्क देईल. कारण हे सगळं नवीन खेळाडू आहे. कुठलाही खेळाडू विशाल नगोट वगळता एकही खेळाडू तुमच्या परिचयाचा दिसणार नाही या टीम मध्ये. परंतु अशा लहान खेळाडूंना घेऊन, उदयोन्मुख खेळाडूंना घेऊन सुशांत जाधवनं टीमची बांधणी केली आणि ही टीम प्रतिस्पर्धी बलाढ्य संघांना सुद्धा चकित करते. कोणाच्याही विरुद्ध 2 हात करायला सज्ज होते. खर तर संघनायक जर चांगला असेल, नेता चांगला असेल तर या गोष्टी सहज शक्य होत आहेत. 10 धावा धाव फलकावरती. चेंडू आकाशामध्ये पाहिजे. फाईन लेग काय करेल, चेंडूच्या खाली पोहोचेल, नाही पोहोचू शकत. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेकडे कूच करतोय, बाहेर. 4 धावा. सुशांत जाधव यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. अर्थात त्यांचे मित्र आहेत ते बक्षीस लावणारे. त्यांनी त्यांच्याकडून एक मागणी केलेली आहे की झेल घ्या पण डाय मारा. 1000 रुपयाचं बक्षीस विनोद वाबळे यांच्याकडून बक्षीस आहे. धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. एक चांगलं नियोजन, त्यामध्ये चांगली स्पर्धा आणि दोन्ही चांगले संघ एकमेकांच्या समोर. दुसऱ्या षटकामध्ये असेल तर नवीन चेंडू मैदानामध्ये घ्या. पॉवर प्ले मध्ये जर चेंडू बदलण्याची वेळ आली तर आपण नवीन चेंडू घेतो आणि त्याच्यानंतर जर चेंडू बदलण्याची वेळ आली तर आपण जुना चेंडू घेतो. हे या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि निश्चित आपण बघतोय धावफलकावरती 14 धावा. ज्या गोष्टींची आम्ही चर्चा करत होतो की अस्त्र काय असते की शत्रूवरती लांबून हल्ला केला जातो आणि आज अण्वस्त्र सज्ज असलेला भारत देश, आपण पाहिलं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली अस्त्र सज्ज झालेला हा देश आहे. मग आपल्याकडं अनेक अस्त्र आहेत, त्यामध्ये पृथ्वी, नाग, त्रिशूल, पिनाक, ब्रह्मोस आणि ही अस्त्र सुशांत जाधव घेऊन आलाय इथे. वाह, काय बॉल आहे रोशनचा. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी आखूड टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून गेला. यष्टीरक्षक सुशांत जाधवच्या हातामध्ये धाव मिळत नाही. धाव फलकावरती 14 धावा. तो प्लेइंग बॉल आलाय ना, तो या आतमध्ये फेका, टाका, आतमध्ये टाका. प्लेइंग बॉल महत्वाचा आहे आणि जरी बॉल आपण बदललेला असला तरी सुद्धा पुन्हा सामन्यातला ओरिजिनल बॉल आहे, मूळ बॉल आहे, तो आपण इथे खेळायला वापरणार आहोत. धाव फलकावरती असतील धावा 14. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना आज रोशन गोलंदाजी मार्क वरती आहे. परत एकदा मिस टाइम शॉट. खर तर वेग इतका भन्नाट मिळतोय आज गोलंदाज रोशनला की तो फलंदाजाला चेंडू खेळताना उशीर होतोय. आता किती उशीर होत असेल, मला वाटतं सेकंदातला 10वा भाग किंवा सेकंदाचा 10-15-20वा भाग इतका उशीर होत असेल. पण एवढ्या कमी वेळात सुद्धा तुम्हाला टायमिंग साधता येत नाही. टायमिंग साधणं म्हणजे परफेक्ट टायमिंग असेल तर तिथेच तुम्हाला चांगला फटका मिळू शकतो आणि या मैदानामध्ये फलंदाजांना असं टायमिंग कित्येक वेळा साधलेलं आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल तो अकीब, गोलंदाज असेल रोहन. दुसऱ्या षटकामध्ये यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, वाईडिश मिड ऑन. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा तो उशीर करतोय फेकायला आणि धाव इथे पूर्ण होते अकीब कडून. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाईल. 16 धावा. षटक सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं सलामीची जोडी अजून मैदानामध्ये आहे. निश्चित फलंदाजांना मोठी फलंदाजी करण्यापासून रोखलेलं आहे गोलंदाजांनी, परंतु विकेट घेणं हे आतापर्यंत शक्य झालेलं नाही. सुशांत जाधव वेस्टर्नच्या पाठीमागे, रोहनच्या हातामध्ये चेंडू. फील्ड सेटिंग तुम्ही बघितले तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये सीमारेषा कव्हर करतायत. इतर 6-7 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये दिसतील. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकफुट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश मिड ऑफ साइडला स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, चेंडू सीमारेषे बाहेर फरार. 4 धावा.
बघा या 4 धावांबरोबरच धावफलकावरती तुम्हाला दिसतील त्या 20 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये संपलेलं आहे. पुन्हा एकदा विशाल निघोडच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर तिथे करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये एकच गोलंदाज असा असेल की तो 2 षटकं टाकू शकेल. विशाल निघोडवरती ही जबाबदारी सुशांत जाधव कडून. अकीब कडून जर लागोपाठचे 3 षटकार पडतील तर अविनाश गाडगे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट हनुमंतराव येलवंडे यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस लागोपाठच्या 3 षटकारांसाठी हे पारितोषिक आहे. गाडा मालक हे असे व्यक्ती असतात की हे बक्षीस द्यायला कधी मागे पुढे बघत नाहीत. लखनला 3 षटकार लखनने खेळले तर उपसरपंच आशिष भाऊ येळवंडे यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्धशतक फटकावलं तर 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षीस किती मोठे यात पाहायचंय. ओहो हो, नेम चुकला. सुशांत जाधव किती डॅशिंग प्लेयर आहे तुमच्या लक्षात आला असेल. हा फक्त मैदानातच डॅशिंग गिरी करतो असं नाही तर तो मैदानाच्या बाहेरही करू शकतो. सुशांत जाधव धावफलकावरती आहे 21 धावा. त्याचा नेम इथे चुकलेला आहे, अन्यथा सुशांतचा नेम शक्यतो चुकत नाही. नेमबाजी करणं गरजेचं. मी नेहमी माझ्या समालोचनातून मी नेहमी खेळाडूंना सूचना देत असतो की तुम्ही नेमबाजीचा सराव करा. 30 यार्ड वरून तुम्हाला स्टंप कसाही चेंडू फेकला तरी उडवता आला पाहिजे. तुम्ही रवींद्र जडेजा बघा तुम्ही कसा चेंडू फेकतोय, हातात आला की एष्टा उडवल्या. त्यामुळे काय होतं 1-2 रनआउट नेहमी मिळतात. प्रत्येक एका इनिंग मध्ये जर तुम्हाला 2 फलंदाज असे रनआउट मिळाले तर त्याचा फायदा टीमला खूप मोठा होऊ शकतो. षटक क्रमांक 3 विशाल निगोट. डाव्या हाताने उर्दू विकेट. ओहो, परफेक्ट टायमिंग. क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक. षटकार. लखनच्या बॅट मधून हा षटकार बाहेर पडलेला आहे. लखनने लागोपाठ 3 षटकार मारले तर संघ मालक बरोबर ना आशिष भाऊ येळवंडे माजी उपसरपंच निघोजे महानगाव यांच्या वतीनं किती हजार आहे 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यानंतरचा चेंडूवरती जर षटकार मारला तर किशोर भाऊ बोडके यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. चिंटी चोच भर ले गई घटियो ना नदी के नीर, दान दिए धन ना घटे कहे गए दास कबीर. आणि ओहो हो हो, चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल. झेल टिपला लखन बाद. लालच का फल बुरा होता है. लालच एक बुरी बला है, जो भी उसके पीछे जाए ना वो बिल्कुल फंसे. लखन चले गए. लखन बाद होईल इथे आणि धक्का बसेल पहिला. 1 गडी बाद धावफलकावरती 27 धावा. गणेश भाऊ येळवंडे प्रतिष्ठान रुपीनगर विरुद्ध सुशांत जाधव 11 मंचर या 2 संघामध्ये सामना. 3रं षटक सुरू आहे. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रुपीनगर संघ. 5 षटकांचा एकंदरीत सामना. सुशांत जाधव आणि त्यांचा संघ मैदानामध्ये इथे रुपीनगर संघाविरुद्ध खेळतोय. सन्माननीय ऋतिकजी सोनवणे, सन्माननीय अनिकेतजी कड या दोन्ही अतिथींचं आगमन झालंय. चेंडू आकाशामध्ये उंच आणि सीमारेषे बाहेर. षटकार.
6 धावांबरोबरच धावफलक 33 वर पोहोचेल. 33 रन, लॉस ऑफ 1 विकेट. लागोपाठ 2 षटकारांची मागणी आहे. एक षटकार इथे बाहेर पडतोय. रुपेशजी बुद्धिवंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या षटकारासाठी हे बक्षीस जाहीर केलं जातंय. पाहायचंय आता, मागणी आहे, प्रेक्षकांची मागणी असू शकते. ऋतिकजी सोनवणे आणि अनिकेतजी कड या दोन्ही अतिथींचं आगमन झालेलं आहे. श्रीनाथ स्पोर्ट्सच्या वतीनं, महानगाव निघोजे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. चला मैदानामध्ये 2 षटकार, धावफलकावरती 33 धावा. या चेंडूवरती षटकार बुद्धिवंत यांच्याकडून 1000 रुपये. परफेक्ट ब्लॉक होता हा चेंडू. फलंदाजाला एका जागेवरती त्याने अडकवून ठेवलं, बांधून टाकलं. फेक मात्र खूप लांब आहे. तिसरी धाव देखील घ्यायची आहे. तिथे चेंडू हातातून निसटला आणि पाहता पाहता 3 धावा. या चुका अडचणीत आणू शकतात. इथे सुशांत जाधव 11 मंचर संघाला 33 वरून 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे षटकामध्ये काही चेंडू अप्रतिम टाकले, परंतु जिथे चेंडू फसला ना तिथे विस्फोट झालेला आहे. आपण म्हणतो ना, या विकेट असं आहे की या विकेटवरती असे भूसुरुंग पेरलेले आहेत, अर्थमाईन. तुम्हाला माहिती आहे ना, जिथं एखाद्या वेळेस सीमेवरती देशाच्या अर्थमाईन पेरलेले असतात. शत्रूचा जर कुणी सैनिक तिथे आला, त्याचा पाय त्याच्यावरती पडला की विस्फोट होतो. इथं चेंडूचा टप्पा चुकला की विस्फोट ठरलेला आहे. यावेळेस खूप चांगला टप्पा, खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, थर्डमॅनला अडवेल तो 1 धाव आणि धावफलक पुढे पोहोचेल. तो 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 2 षटकं आता इथून पुढे शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये फलंदाज सुद्धा सेट झालेले आहेत. या परिस्थितीमध्ये रुपीनगर संघ प्रतिहल्ला चढू शकतो. सुशांत जाधव कसं अडवणार या फलंदाजांना हे पाहणं देखील आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. रोशननं मला वाटतं चांगलं षटक टाकलं होतं. दुसऱ्या क्रमांकाचं विशालची 2 षटकं आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, तर या षटकामध्ये तो बराचसा महागडा ठरलेला आहे. 2 षटकार आणि जवळपास 16-17 धावा मला वाटतं या षटकामध्ये मिळाले असतील. ऋतिक सोनवणे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाच्या बक्षिसाची मागणी इथे केली जाते आणि आपण बघू शकतो शेवटची 2 षटकं शिल्लक आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवरती कुणाल थोरात मंचर संघाचा गोलंदाज. पहिली 3 षटकं आपण पाहिली. विशाल निघोट दुसऱ्या षटकामध्ये कंट्रोल मिळवेल या मॅच मध्ये असं वाटलं होतं, परंतु त्याचाही गोलंदाजीवरती मोठा हल्ला चढवला गेला. आता धावफलकावरती दिसताय 37 धावा. 3 षटकामध्ये 37 धावा एक चांगल्या स्थितीमध्ये आपण बघू शकतो रुपीनगरच्या संघाला. यावेळेस चेंडू उंच आकाशामध्ये. सुशांत डाऊन दी बॉल आणि अप्रतिम टिपलेला झेल. दुसरा फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. जगदीश आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय आकिब. सलामीला आलेला आकिब अजूनही खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. 5 चेंडू मध्ये जर आकिबनं 20 धावा फटकावल्या या पुढच्या, तर अविनाशी घाडगे यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांची रक्कम तुम्ही बघू शकता. खेळाडूंवरती उधळण केली जाते अक्षरशः. खेळाडूंच्या चांगल्या कामाचं, चांगल्या खेळाचं इथे चीज होतंय. त्यांना प्रोत्साहन मिळतंय. आकिब आणि जगदीश या दोघांनीही 5 चेंडू मध्ये, आता पुढच्या 4 चेंडू मध्ये 20 धावा बनवल्या तर हे बक्षीस असणार आहे त्यांच्यासाठी. 5000 रुपयाचं बक्षीस. निजविते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये, असं बहिणाबाई चौधरी म्हणतात. धायरी संघाचे संघनायक आपण मंचावरती या. धायरी संघाचे संघनायक ओंकार किंवा त्यांचे कोणी सहकारी असतील तर आपण ताबडतोब संपर्क. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये.
वाह, सुशांत जाधवनं टिपला झेल या षटकामध्ये दुसरा फलंदाज बाद. सुशांत जाधवचं नेतृत्व तुम्ही इथं बघू शकता. ज्यावेळेस विशाल निघोटवरती हल्ला चढवला होता त्यावेळेस त्याने गोलंदाजीसाठी कुणालला आणलं आणि कुणालनं देखील 2 फलंदाजांना बाद करत धावफलक एका जागेवरती फ्रीज करून ठेवलेला आहे, गोठवलाय धावफलक त्याने. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये 2 फलंदाज, आकिब देखील बाद झाला. जगदीश मैदानामध्ये आहे आणि नवीन फलंदाज आता स्ट्राईक एंडवरती अमित जगदीश. कुणालचा चेंडू यावेळेस परत एकदा आकाशामध्ये, ओहो तिथे पुन्हा फलंदाज बाद. तिसरा धक्का या षटकामध्ये. एखादा मॅरेथॉनचा धावपटू त्याने 41 किलोमीटर धावलेत आणि पुढच्या 1000 मीटर मध्ये तो 500 मीटरचा अंतर परत व्यवस्थित धावलाय. आता सीमारेषा त्याला कव्हर करायची आणि तो कोसळून पडलाय. कशी परिस्थिती होते मैदानामध्ये तुम्ही बघाल. इतक्या चांगल्या पद्धतीने रुपीनगर पुढे जात होते. एका षटकामध्ये 3 फलंदाज बाद झालेत. धाव मात्र मिळत नाही कुणालकडून. यावेळेस चांगला फटका, ड्राईव्ह करतो चेंडूला, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. अभिमनकर अडवेल तो, फेकतोय तिथे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल आणि स्कोअर जाऊन पोहोचलेला आहे 38 धावा. 38 धावा. 3 गडी बाद करताना कुणालनं 1 धाव केवळ दिलेली आहे. काय गोलंदाजी आहे या षटकामध्ये. केवळ 1 धाव आणि त्यानं 3 फलंदाज बाद केलेले आहेत. चांगली गोलंदाजी सुशांत जाधव 11 कडून. 4 षटकांचा खेळ संपला. 38 धावा, 4 गडी बाद. तर शेवटचं षटक आता शिल्लक आहे इथे. अभिमनकरला कदाचित गोलंदाजी मार्कवरती आणलं जाईल. वेगवान गोलंदाजांवरती हल्ला चढवल्यानंतर स्पिनर आणलेले आहेत आणि तिथं सुशांत यशस्वी ठरलेला आहे. जगदीश आणि आता अमित, समीर जगताप आणि जगदीश. शेवटच्या षटकामध्ये जगदीश आणि समीर या दोघांनी 25 धावा फटकावल्या. तर सिद्धनाथ ज्वेलर्स यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. 25 धावा या षटकामध्ये आल्या पाहिजेत. अभिमनकर गोलंदाजी मार्कवरती, जगदीश ऑन स्ट्राईक. अभिमनकरचा चेंडू बॅकफुटला जा, ड्राईव्ह करायचा होता, आतमध्ये आला चेंडू. 1 सिंगल मिळेल आणि धावफलक 1 नेच पुढे जाईल. तो 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गणेश भाऊ एळवंडे प्रतिष्ठान रुपीनगर या ग्रामस्थांचं मला एक कौतुक वाटतंय की स्पर्धा तुम्हीच भरवली. स्पर्धेमध्ये सगळे गॅलरी, पेंडॉल, सगळ्या व्यवस्था तुम्ही इथे केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे बक्षीसही चांगले ठेवलेत आणि त्यात तुम्ही संघांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. 24 संघ आजपर्यंत मैदानामध्ये आले. 24 पैकी मला वाटतं 20 संघांना तरी स्पॉन्सरशिप गावातूनच मिळालेली आहे आणि त्यामुळेच खरं तर या मैदानामध्ये खूप चांगले, ताकदवान, बलाढ्य संघ आलेले आहेत. उद्या देखील ओपन क्रिकेट आहे, उद्या खुल्या गटातील स्पर्धा आहे आणि उद्या देखील ग्रामस्थ अशाच प्रकारे त्या संघांनाही सपोर्ट करतील याची मला आता खात्री वाटायला लागलेली आहे. अभिमनकर गोलंदाजी मार्कवरती, समोर आहे समीर. खूप चांगला फटका लॉंग ऑनला, सीमारेषा बाहेर. जगदीश कडून हा चौकार. थँक्यू डीजे. 45 धावा धावफलक. 5व्या षटकामधील काही चेंडू शिल्लक आहे. अभिमनकर, समोर आहे जगदीश. यावेळेस थोडासा आखूड चेंडू टाकला होता. गती परिवर्तन करताना स्लोवर वन होता चेंडू. आज या स्पर्धेची बातमी देखील मला वाटतं दैनिक पुण्यनगरीमध्ये बातमी आलेली आहे. महानगाव निघोजेमध्ये क्रिकेट स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि खूप चांगली बातमी देखील आज संपूर्ण जिल्हाभर ही स्पर्धा पोहोचलेली आहे. युट्यूबच्या माध्यमातून 180 देशांमध्ये ही स्पर्धा ऑलरेडी पोहोचलेली आहे. यावेळेस चांगला चेंडू होता. जवळपास 51,000 व्ह्यूज या स्पर्धेला आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत आणि निश्चित त्याची संख्या पुढच्या काळामध्ये वाढणार आहे. उद्या ओपन क्रिकेट आहे त्यामुळे उद्या व्ह्यूज मोठे मिळतील.
अभिमनकरची अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मिड विकेटला खेळलेला प्रयत्न फेक अप्रतिम आहे. यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद असेल. 1 धाव केवळ मिळाली. धाव फलकावरती 40 धावा, माफ करा 46 धावा. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 46 रन, लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. विजयासाठी 47 धावांचं आव्हान आहे सुशांत जाधव 11 मंचर संघासमोर. आव्हान कमी आहे की अधिक आहे याची चर्चा आपण फक्त करू शकतो. प्रत्यक्षात मंचरचा संघ मैदानामध्ये फलंदाजीला आला की आपल्याला समजेल हे आव्हान अधिक आहे की कमी आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहे. क्षेत्ररक्षणामध्ये, गोलंदाजीमध्ये दोन्ही संघांची निश्चित ताकद मोठी आहे. या परिस्थितीमध्ये हा सामना निश्चित रोमहर्षक होईल, चित्तथरारक होईल, शेवटच्या चेंडू पर्यंत खेळला जाईल यामध्ये कुठली शंका नाही. चला, ज्यावेळेस फलंदाज येतील त्यावेळेस निश्चित प्रकारे आपण बघू, या सामन्याचा आस्वाद घेऊ. मनसर आणि गणेश भाऊ येळवंडे प्रतिष्ठान रुपीनगर मध्ये हा सामना मैदानामध्ये दुसऱ्या फेरीचा सुरू. यानंतर अजून एक दुसऱ्या फेरीचा सामना आहे आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीचा सामना. असा एकंदर आजचा भरगच्च दिवस आहे. चला, ज्यावेळेस फलंदाज येतील मैदानामध्ये सुशांत जाधव 11चे पुन्हा एकदा डावाला सुरुवात येईल. या ऐकूया विचमॅन उत्तम सावंत, सुमित सोनवणे यानंतर समालोचनासाठी येतील. या सर, स्वागत आहे. धन्यवाद सर. स्थिरनाथ क्रिकेट क्लब आयोजित आपण मैदानामध्ये पाहतोय महानगाव निगोजे चषक 2021 स्पर्धेचा असणारा आजचा हा आपण पाहतोय तिसरा दिवस. आणि तिसऱ्या दिवसात असणारा आपण पाहतोय दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात आपण पाहतोय दुसऱ्या फेरीत सुरुवात झाली. चालू असणारा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. चालू असणारा सामना जो मैदानामध्ये सुरू आहे, एका दिशेने एसएस टायगर्स आंबेगाव मंचर, तर दुसऱ्या बाजूला जो संघ आपण मैदानामध्ये पाहतोय तो संघ असणार आहे गणेश शेट्टी येळवंडे फाउंडेशन. हा संघ, हे दोन्ही संघ आपण पाहतोय ते मैदानामध्ये समोरासमोर जे भिडलेले आहेत. सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. अगदी सामना आपण पाहतो. जाऊया मॅचच्या दिशेने आपण पाहतो. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीचे फलंदाज इथे मध्ये दाखल होत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण मैदानात पाहिले तर सुशांत दादाने मात्र नाबाद 49 धावेची जबरदस्त इनिंग मात्र खेळलेली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये षटक क्रमांक पहिले मैदानात घेऊन येतील महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे आपण पाहतोय तानाजी बनसोडे षटक क्रमांक पहिले इथे घेऊन येत आहेत. लेट्स प्ले. एकूण टार्गेटचा जर विचार केला 47 धावेचा टार्गेट आहे. स्ट्राईक ऑन फलंदाज तयार सुशांत दादा. पहिला चेंडू इथे पहा, गोलंदाजाला मात्र सीमारेषा दाखवली आहे. चौकार. पहा सुशांत दादाच्या बॅट मध्ये किती ताकद आहे, सुशांत दादामध्ये किती क्षमता आहे. इनिक्स मराठा स्पोर्ट्स मात्र ब्रँड अँबॅसेडर सुशांत दादा जाधव, एबिलिटी स्वतःचा ब्रँड देखील आहे एसजे टायगर्स. खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार आहे, ते बॅट फिरवली गेली परंतु चेंडू यावेळी मात्र बॅट वरती येऊ शकला नाहीये. आणि शिरोने पाहतोय स्पर्धेचे संपूर्ण एकूण चौकारांचा जर विचार केला तर 200 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळलेत. ओ शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न देखील त्या मैदानात पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण मैदानात चिरून इथे पाहतोय.
पहा इथे जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त फलंदाजी आपण देखील मैदानामध्ये पाहतोय. एका दिशेने आपण पाहतोय मैदानामध्ये सुशांत दादा जाधव आंबेगाव टायगर, तर दुसऱ्या बाजूला पहा महाराष्ट्र पोलीस तानाजी. सुशांत दादाची मैदानामध्ये पहा कशा पद्धतीने दहशत असेल. पहिल्या चेंडू चौकार खेळलाय परंतु त्यानंतर डॉट चेंडू देखील खेळले गेलेत. गोलंदाज तानाजी फुलटा चेंडू असेल हलक्या चेंडू तिकडून काढण्याचा प्रयत्न देखील इथे मैदान होईल. धावेसाठी ते नाकार देखील कळवला जातोय. पहा महाराष्ट्र पोलीस आहे आणि महाराष्ट्र पोलिसांना देखील माहित आहे तानाजी बनसोडे जर विकेट इथे घेतली तर गणेश शेठ देशमुख यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज सुशांत दादांच्या विकेटसाठी प्राइज लावलं गेलंय. कारण या विकेटचं महत्व निश्चितप्रमाणे असणार आहे कारण दादांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि ते पहा दादाची दादागिरी. चेंडू पोहोचलाय डीप पॉइंट मध्ये सीमाच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. पहा थँक्यू टूजे. नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्ही पहा टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि प्रत्येक मान्यवरांच्या मात्र हृदयामध्ये घर करणारा हा खेळाडू आहे सुशांत दादा. आणि सुशांत दादाच्या बॅटमध्ये पहा देखील इथे चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल धाबालगावरती 8 धावा. षटक क्रमांक पहिले जे मैदानामध्ये सुरू आहे. तानाजी आपण मैदानामध्ये पाहतो षटक क्रमांक इथे पहिले घेऊन आलेत. अगदी शॉर्ट रनअप गोलंदाज आहे. शॉर्ट रनअप मध्ये इथे गोलंदाजी करतात. कोणी म्हणणार नाही एवढ्या शॉर्ट रन मध्ये एवढा वेग असेल का, परंतु पाच इतका वेग देखील आहे. याच रुपयाचा शॉर्ट पिच असेल पुल केलाय मिड विकेट मध्ये आणि इथे काय सुशांत दादा ऑन फायर. चेंडू सीमाच्या बाहेर. षटकार. जबरदस्त आपण पाहतोय मैदानामध्ये पहा सुशांत दादाने इथे मैदानामध्ये हल्ला चढवला. षटक क्रमांक संपले गेले. पहिलं एक षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धाबाच्या आहे त्या 14 धाबा. सुशांत दादा बद्दल खरं पहा सुशांत दादाच्या आयुष्यावरती खूप काही बोलायसारखं आहे. काही खेळाडू देखील खरं त्यांच्या आयुष्यावरती अगदी पुस्तक देखील लिहिलं जाईल इतके त्याचं खरं योगदान हे टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेलं आहे. सुशांत दादांच्या आयुष्यावरच्या काही ओळी आहेत. मी सुशांत दादा सारखा एक आदर्श खेळाडू पाहिलाय. मी सुशांत सारखा खेळाडू पाहिलाय. लोक साखर झोपेत असताना मी त्याला उठताना पाहिलंय. कठीण मेहनत सोबत डोक्यापासून नकापर्यंत घामाने त्याला भिजताना मी पाहिलाय. गुळ आणि शेंगदाण्याची चव घेताना पाहिलाय. शाळेच्या बेंचवरती झोपताना पाहिलाय. घरची परिस्थिती बिघडताना पाहिलाय. घरची परिस्थिती बनवताना मी सुशांत दादांना पाहिलाय. कधी कधी स्पर्धेला जाताना रेल्वेमध्ये अगदी बेंचवरती मी झोपताना पाहिलाय. डोळ्यात स्वप्न घेऊन स्पर्धा खेळण्यासाठी जायचंय स्वप्न घेणारा स्वप्न पाहणारा मी खेळाडू सुशांत दादा पाहिलाय. फाटलेल्या बुटाला 10 वेळा अगदी व्यवस्थित शिवताना पाहिलाय. जिंकण्यासाठी लढताना पाहिलाय. उन्हाळा हिवाळा पावसाळा ऊन सावली कधी कशाची पर्वा न करणारा खेळाडू मी सुशांत दादाला पाहिलाय. पैशांसाठी स्वप्न त्याच्या तुटवडा पाहिलाय. डोळ्यात अश्रूंची रोखताना पाहिलाय. आयुष्यात हार न मानण्याची हे शिकवताना मी पाहिलाय. मी सुशांत दादांना एक वचन घेणारा वचन देणारा मी सुशांत दादांना पाहिलाय. ते सुशांत दादा आपण मैदानामध्ये पाहतोय ते फलंदाजी करतायत. यशनी प्राइज देखील इथे असणार आहे. गोलंदाज तयार. यद्रा पायचे जमी सावत्र फटका खेळला जाईल आणि पा हसते हसते कडजे रस्ते महानगाव चषकाचा चेंडू सीमाच्या बाहेर. वर्ण चौकार. थँक्यू टूचे. इथे प्राइज आलेला आहे राहुल शेठ पानमन शेंदेगावचे असणारे हे उपसरपंच आदरणीय राहुल शेठ पानमन यांच्या वतीने प्राइज असेल. सुशांत दादांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज. सुशांत दादा खऱ्या अर्थानं पहा नेहमी सांगत असतात की नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम मात्र सुशांत दादांनी केलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आणि यावेळी पाहिजे बिग हिट तर केलाय. चेंडू पहा बिग 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 षटकार. 6 धावा.
तायकडूचे पहा खऱ्या अर्थानं नरेश सरांनी देखील सांगितलं की या खेळाडूची दहशत ज्या पद्धतीने मैदानाच्या बाहेर आहे तितकीच दहशत मैदानामध्ये देखील आहे. ज्या खेळाडूचं नाव घेताच गोलंदाजच्या मनामध्ये धडकी भरते असा फलंदाज आपण पाहतोय. सुशांत दादाने मात्र इथे हल्ला चढवलाय. षटकारांची आतिषबाजी ते सुरू झाली आहे. धाबलगावरती मी घेऊन जाईल 25 धावा. ज्या धाबलगावरती धावा नोंदवल्या गेल्या. दुसरं षटक जे मात्र सुरू आहे. वैयक्तिक आपण पाहतोय 24 धावांवरती खेळताय सुशांत दादा. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस जमिनीवरती गुडघा टेकवलाय. चेंडू सीमाच्या बाहेर. षटकार. थँक्यू टूजे पहा निश्चित पाहतोय उपसरपंच शिंदेगावचे असणारे राहुल शेठ पानमन यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज देखील आहे. सुशांत दादाने मात्र पाहिजे जबरदस्त हल्ला चढवलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. विकास मध्ये यावेळी मात्र पहा स्वतःवरती ते नाराज होत आहेत. चेंडू बॅटच्या रेंज मध्ये ते येऊ शकला नाही. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट देखील असणार आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. 31 धावा ज्या धाबलगावरती धावा नोंदवल्या गेल्या. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. विकास लांब असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुशांत दादा. मनकडाची ताकद इथे लावली जाते. तर मग पाहायचे बॅकफुटला गेले. पंच केलाय. डिपॅक्स कव्हर मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक पाय ते चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली पहा एक सिंगल आहे. स्वतःकडे ते सुशांत दादा मात्र स्ट्राईक ठेवतील. एका सिंगलच्या साहाय्याने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. धाबलगावर धावा त्या 32 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये संपले गेले. दुसरं 2 षटकांचा ते खेळ संपलाय. समीकरणाकडे घेऊन जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 18 आणि 18 32 धावा 32 रन. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 15 धावेची गरज. चला भेंद असेल यानंतरचा होणारा सामना जो मैदानात असणार आहे. धायरी स्पोर्ट क्लब यांच्या विरोधात सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन विरेंद्र असणारे टॉस साठी या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या तयार असणार आहे. आता कोणाच्या हातामध्ये चेंडू ते सोपवला जाईल. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं सकाळी सदरामध्ये अक्षरशः तब्बल 17,000 रुपयाचं प्राइज मिळवलं. स्पर्धेतील खऱ्या अर्थानं काल आपण पाहिलं गौरव दाभाडेने काल 15,000 रुपयाचं प्राइज मिळवलं. आज लखन देखील सकाळी सदरामध्ये तब्बल 17,000 रुपयाचं प्राइज या स्पर्धेमध्ये मिळवणारा खेळाडू आहे लखन. स्वतः गुलसाठी आलाय आणि आता पाहावं लागेल सुशांत दादा तो थांबू शकेल का. सुशांत दादाच्या नावाचं वादळ ते मैदानात उठले आणि सुशांतची बॅट मात्र फक्त आणि फक्त चौकानं षटकाराची इथे भाषा बोलतीये. क्षेत्ररक्षकांना मात्र इथे पळो की सोळो केलंय. गोलंदाजांना मात्र पलता भुई इथे थोडी पडलीये आणि अशा कठीण काळामध्ये आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलतो लखन. वेळ वाचणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही वेळ वाचवत चला कारण वेळ खूप महत्वाचा आहे आपल्याला. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर खूप उशीर देखील झालेला आहे. त्यामुळे वेळ वाचवा. धाबलगावरती आपण पाहतो धाबलगावरती धावा त्या 32 धावा. धायरी संघाचे कॅप्टन मध्ये संपर्क साधा. धायरी संघाचे कॅप्टन लोअर फुल टॉस चेंडू आपण मैदानात पाहतोय. जमीन सदर फटका ते खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ते पोहोचतोय. सिंगल जी मैदानात घेतली गेली. एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय धाबलक 33 धावा ज्या धाबलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्यात. खऱ्या तर सुशांत अशी व्यक्ती आहे की जी जगाचा कधीच पर्वा करत नाही. ती स्वतःवरती विश्वास ठेवते. ओ खोलवा टप्प्याचा चेंडू असेल मात्र पाहिजे मैदानाच्या मध्ये बॅट वरती चेंडू मात्र मिड परफेक्ट मिडल इथे होऊ शकला नाही. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट देखील असणार आहे कारण त्यांना माहित आहे ते आपल्या धुंदीमध्ये जगत असतात. आपल्या मस्तीमध्ये जगत असतात. ते स्वतःवरती विश्वास ठेवतात आणि ते आपल्या राज्यामध्ये खुश आहेत कारण ते नेहमी सांगत असतात राज्य छोटेसं का असावं पण ते स्वतःचं असावं. नाव स्वतःचं असावं. छोटा असावं ते स्वतःचं असावं. असे नाव कमवणारी ही व्यक्ती आहे. आता पाहायचंय डेंजर झोन मध्ये
सिंगल तर मात्र घेतली गेली, फेकी ते होईल, क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आलाय. सिंगल जी मैदानात घेतली गेली. कारण अलीकडच्या काळामध्ये होतं की माणूस स्वतःच्या पद्धतीने मात्र जगणं कमी आणि इतरांच्या पद्धतीने जगणं मात्र जास्त पसंत करतो. कारण लोकांचं काय, लोक काही म्हणतील. षटक क्रमांक तिसरा पण पाहताय सुरू आहे. इथे सिंगल घेण्यामध्ये देखील यश मिळाले आणि एका सिंगलच्या या साह्याने टॉस सोडवण्यासाठी देवदास शेट्टी येळवंडे आणि हनुमंतदादा येळवंडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते समजा टॉस केला जाईल. चला विनंती असणार आहे दोन्ही मान्यवर टॉस साठी या. गोलंदाज तयार. परंतु पाहिजे बॅटची कडाची रोड म्हणून पाहते ते होती. क्षेत्ररक्षक थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक चिंडला मैदानात फील्ड करतोय. धावेसाठी ते नकार देखील मैदानात कळवला जाईल. संघाची धावसंख्या आपण मैदानात पाहतोय ते स्थिर जी असणार आहे. स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला पण आता घेऊन जातो. 34 धावा ज्या धाबलकावरती असणार या सामन्याचा टॉस करण्यासाठी देवदास शेट्टी येळवंडे आणि हनुमंत शेट्टी येळवंडे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी पुढे यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील चला. या दरम्यान पाहायचं मैदान खूप मोठी अपील देखील इथे मैदानात होतीये. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट देखील इथे मैदानात असणार आहे. पाहिजे कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. लखन इथे गोलंदाजीसाठी आला आणि लखनने देखील आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये एक अचूक टप्प्याचा मारा मारायला ते सुरुवात केली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये सुशांत दादाने मात्र जबरदस्त हल्ला चढवला. जबरदस्त षटकार देखील खेळून काढले. खोलबट टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. फुल ऑफ लाईनचा चेंडू चेंडू होता. लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूवर तिथे पोहोचेल. चेंडूला इथे फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानात चेंडू घेतलेली एक सिंगल आहे. या सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचा स्कोर कार्ड जाऊन जे पोहोचेल धाबलकावरती धावा त्या 35 धावा समीकरणाकडे घेऊन जाईल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 12 धावा. नाणेकर काका कुठे असतील त्यांनी दिसेल संपर्क साधा. नाणेकर बंधू, नाणेकर बंधू संपर्क साधा. जावेपर्यंत मॅच दिशेने आपण मैदानामध्ये पाहतो. निश्चितप्रमाणे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर जगताप जो आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. समीर जगताप आणि सुशांत जाधव खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दोन्ही पहा कुंभ राशीतले खेळाडू आहेत आणि आता पाहायचं कोणाची रास किती कोणावरती प्रबळ असेल. गोलंदाज तयार. परंतु इथे पहा जमीन सत्र फटका खेळला जाईल. डीप कॅस्टाकवरचा क्षेत्ररक्षक तानाजी चेंडू ते फील्ड करतायत तोपर्यंत मैदानात घेतली एक सिंगल आहे. 11 चेंडू आणि आता 11 धावींची गरज जी मैदानात असणार आहे. त्या ठिकाणी टॉस केला होते. सन्माननीय हनुमंत शेठ येळवंडे आणि देवदास शेठ येळवंडे या मान्यवरांना विनंती आहे जे शुभास्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. दोन्ही संघाचे संघनायक आहेत या ठिकाणी. दायरी 11 संघाचे संघनायक आणि सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली संघाचे संघनायक आहेत. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना इथे आपण पाहतो एक सिंगल देखील आपण पाहतो मैदानात घेतली गेली. एका सिंगलच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड जे आपण पाहतो पुढे सरसावलं जाईल आणि संघाची धावसंख्या आणि या दरम्यान पाहायचंय सुशांत दादाचं आक्रमण. चेंडू पोहोचलाय सहज सीमाच्या बाहेर. चरण षटकार. षटकार आपण पाहतो मैदानात खेळला गेलाय. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो सुशांत दादांच्या माध्यमातून सुरू आहे. लोअर फुल टॉस आणि इथे पहा चेंडूने थेट यशाचा भेद घेतलाय. फलंदाज सुशांत दादा बाद. मैदानामध्ये पाहिजे कोणाच्या हातामध्ये आता कुणाला फलंदाजी तिथे मैदानामध्ये आमंत्रित केलं जाईल. सुशांत दादा आपण पाहतो देखील इथे मैदानामध्ये ते त्यांचं काम मात्र इथे पूर्ण करतायत.
विजयाच्या दारात संघाला उभं केलंय आणि फक्त आता विजयामध्ये घरामध्ये प्रवेश करायचा आहे. दादासाठी जर जोरदार टाळ्या वाजवा. नाव आपण पाहतोय 40 धाब्याची एक जबरदस्त इनिंग सुशांत मात्र खेळतायत. पहिल्या सामन्यामध्ये 49 धाबा, दुसऱ्या सामन्यामधून पाहतोय 40 धाबा. म्हणजे किती फॉर्म मध्ये आहेत पाय दादा. कारण जेव्हा खऱ्या अर्थानं नवा खेळाडू आपल्या नवीन खेळाडू आपल्या संघामध्ये असतात तेव्हा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनुभव म्हणून ज्या संघाची बांधणी करतात, जे सुशांतने मात्र बांधणी केली आणि त्यांना माहित आहे या संघाची सर्व जबाबदारी माझ्यावरती आहे. धारी संघाने टॉस तिथे जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर सचिन शेठ भाटाळे प्रतिष्ठान वाघोली संघाला फलंदाजीसाठी ते आमंत्रित केले. जाऊया मॅचच्या दिशेने पाहत आहे मैदानामध्ये अक्षय नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावर स्ट्रायकॉन तयार असणार आहे. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस आणि इथे काय चेंडूने थेट आपण पाहतोय ते मैदानामध्ये यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज अक्षय बाद. फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पाहत होत आहेत. समीरने जर विकेट हॅट्रिक इथे पूर्ण केली, अविनाशी गाडगे यांच्या वतीने प्राइज असेल 500 रुपयाचा प्राइज आहे. प्राइज इथे लाभलं गेलंय. अमोल शेट्टी येळवंडे यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइज विकेट हॅट्रिक साठी प्राइज आहे. सात चेंडू शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 4 धावेची गरज ज्यादा इथे असणार आहे. 7 चेंडू मध्ये 4 धावेची गरज आहे आणि ह्या धावा आता मैदानामध्ये रोखल्या जातील का? गणेश डेव्हलपमेंट सोडण्याचे संघाकडून मैदानामध्ये पाहणार आहोत. ही कामगिरी होईल का? चला वेळ वाचवा. अजून देखील आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. त्यामुळे तुम्ही देखील थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. कोलबट टप्प्याचा चिन्ह आपण मैदानात पाहतोय. बॅटवरती परफेक्ट मिडल इथे चेंडू मात्र होऊ शकला नाही. चेंडू इथे पाठवाट आहे. शेवट चेंडू शिल्लक असतील आता 6 चेंडू 4 धावींची गरज. 6 चेंडू आणि 4 धावींची ते गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये कारण सामना किती कंपल्सरी चेस हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. तुम्ही पहा प्रथम क्रमांकासाठी तब्बल जर खऱ्या पाहिलं तर 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1,00,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 75,000, चतुर्थ क्रमांकासाठी असणारी 50,000, मॅरेथॉन सिरीज साठी असं पाहतोय हिरोची एक मोटरसायकल, एक बाईक, उत्कृष्ट फलंदाजीसाठी एक स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट गोलंदाजीसाठी एक स्पोर्ट्स सायकल, मानाचे दैदिप्य असणारे मानाचे करंडक. या करंडकाकडे पाहिल्यानंतर खऱ्या जर कोणालाही वाटेल की मानाचे करंडक आपल्या घरामध्ये असावे. सर्वांचं लक्ष वेधणारे करंडक देखील आपण या मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला मैदानाला सजवण्या खऱ्या तर मैदानाला सजवण्यासाठी मात्र पहा आयोजकांनी किती कष्ट घेतलेत. तर जाऊया मॅचच्या दिशेने पाहिजे मैदानात थोडंसं अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहतोय. शॉर्ट सिली पॉइंट आहे. शॉर्ट मैदानावर पाहतो दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र पहा खेळाडूच्या फलंदाजीच्या नजर घालण्यासाठी मात्र तयार झालेत. म्हणजे पहा क्रिकेट किती अग्रेसिव्ह झालंय. कारण इथे प्रतिष्ठा खूप महत्वाची आहे कारण इथे जिंकायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. लखन याद पाहायचंय. सरळ बट्टे फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमाच्या बाहेर फॉर रन. सामना इथे जिंकला एस टायगर्स. आंबेगाव मंचर संघाने विजय संघाचं अभिनंदन.